एका रियालिटी शो साठी नेमकी किती फी घेत असणार हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर थोडं थांबा. कारण बिग बॉस केवळ शो नाही तर तो एक अब्जावधींचा ब्रँड आहे. घरात जाणाऱ्या स्पर्धकांइतकंच लक्ष वेधून घेतात ते ह्या शोचे होस्ट. हिंदी पासून मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम पर्यंत प्रत्येक भाषेत बिग बॉसचं सूत्रसंचालन करणारे हे स्टार्स इतकी मानधनं घेतात की आकडे ऐकून थक्क व्हायला होतं. बिग बॉसच्या इतिहासात आजवर सर्वाधिक मानधन घेणारे होस्ट कोण आहेत हे जाणून घेणं नक्कीच रंजक आहे. या यादीत अव्वल स्थानावर आहेत सलमान खान. बिग बॉस हिंदीचा चेहरा बनलेले भाईजान हे सर्व भाषांतील बिग बॉसचे सर्वाधिक मानधन घेणारे होस्ट मानले जातात. माध्यमांतील माहितीनुसार बिग बॉस 19 साठी सलमान खान यांची फी तब्बल 120 ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं. 15 आठवड्यांच्या शो साठी ते प्रत्येक विकेंडला साधारणतः 8 ते 10 कोटी रुपये घेत असल्याची चर्चा आहे. तेलुगू बिग बॉस मध्ये नागार्जुन यांनी ही मोठी उडी घेतली असून बिग बॉस तेलुगू सीझन 9 साठी त्यांना सुमारे 30 कोटी रुपये मिळत असल्याचं म्हटलं जातं. तर कमल हसन यांनी बिग बॉस तमिळ 7 हा शेवटचा सीझन होस्ट करत असताना अंदाजे 130 कोटींची मागणी केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मल्याळम बिग बॉस साठी मोहनलाल यांना सुमारे 24 कोटी रुपये मिळत असल्याचं सांगितलं जातं. तर बिग बॉस तमिळ सीझन 8 साठी विजय सेतुपथी यांनी पहिल्यांदाच होस्ट म्हणून एंट्री घेत तब्बल 60 कोटी रुपये कमावल्याचा दावा आहे. दक्षिण भारतातच नव्हे तर मराठी बिग बॉस मध्येही होस्टच्या मानधनाची चर्चा कायम असते. मराठीत सुरुवातीची 4 पर्वे होस्ट करणाऱ्या महेश मांजरेकर यांना प्रत्येक भागासाठी सुमारे 25 लाख म्हणजे संपूर्ण सीझनसाठी साधारणतः 3.5 कोटी रुपये मिळाल्याचं बोललं जातं. त्यानंतर 5व्या पर्वामध्ये सूत्र हाती घेतलेल्या रितेश देशमुख यांनी प्रत्येक भागासाठी 30 ते 40 लाखांची फी घेतल्याची चर्चा आहे. कन्नड बिग बॉसचा कायमचा चेहरा बनलेले किच्चा सुदीप यांनीही बिग बॉस कन्नड सीझन 11 साठी सुमारे 8 कोटी रुपये घेतल्याचं समोर आलं आहे. हे आकडे अधिकृत नसले तरी बिग बॉसचा खरा बॉस घरात नाही तर स्टेजवर उभा असतो हे मात्र नक्की. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.